देवी शारदा, श्री देव शिवशंकर, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, परम पूज्य समर्थ श्री रामदास स्वामी या सर्वांच्या प्रेरणेनं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज तिथी आहे वद्य अष्टमी. आठवत असेल की आपण पाहिलं होतं की वद्य अष्टमी ही काळानं खायला दिलेली आहे, म्हणून त्याला कालाष्टमी म्हणतात. काळ आहे ना हा एका अर्थाने. ज्यावेळेला भूक लागते, ते भैरव वीरभद्र वगैरे सगळे गेले होते ना, तो म्हणाला की मला भूक लागलेली आहे, माझी भूक कोणत्याही अन्नाने शमणारी नाही आहे. तेव्हा काळाचा स्वामी जो महाकाळ शंकर त्यांनी सांगितलं ठीक आहे, प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षातली अष्टमी मी तुला खायला देतो. मला तरी हे अगदी काल परवा स्पष्ट केल्यासारखं वाटतंय, पण एक महिना झाला म्हणजे आपल्या जीवनाच्या एका महिन्याची स्लाइस कचकन त्यांनी खाऊन टाकली, आपल्याला कळलंही नाही. जीवनाची काकडी म्हणतात, मग त्या काकडीची एक फोड एका महिन्याची काळानं खाऊनही टाकली. म्हणजे काळाचा ग्रास म्हणून आपण मृत्यूकडे निघालेलो आहे. मृत्यू 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 हा सध्या जगाचा परवलीचा शब्द बांधलेला आहे. आपण कुठलाही वृत्तवाहिनी किंवा चॅनल लावला तरी इतके इकडे मेले, तिकडे तितके मेले, तिकडे तितके मेले, एवढा मृत्यूचंच थैमान चालू आहे. मृत्यूची देवता यम असली तरी ज्याला काळ म्हणतो आपण, शंकर संहाराची देवता, आणि त्या काळाची शक्ती काली, या दोघांचा थैथयाट चालू आहे सध्या. म्हणून कालाष्टमी ही जणू काही रोज प्रत्येक तिथी काळ खातोय की काय अशी परिस्थिती आलेली आहे. आणि अशा परिस्थितीचंच वर्णन भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. आता इथे म्हणल्यानंतर हे कदाचित तुम्हाला भावगीत वाटेल, प्रेमगीत वाटेल, प्रणयगीत वाटेल, प्रीतिगीत वाटेल, पण आपण असं का नको, शंकराची आरती पाहतोय. शंकराला वगैरेला जर सांगितलं मज तुझी आठवण येते, आणि शंकर म्हणेल मला रामाची आठवण असते, राम नामाची आठवण असते. म्हणजे आजचा हा जो भयंकर काळ आहे ना, भयानक, त्याच्यात खरं शांत राहायचं असेल तर शंकराने हलाहल विष पिल्यानंतर होणारा दाह शांत करण्यासाठी जे नाम वापरलं किंवा नाम घेतलं, आणि तो अजूनही घेतोय, त्या नामाशिवाय सध्याच्या जगात तरणोपाय नाही. सध्याच्या परिस्थितीत आपण म्हणतो भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. महाराजांचं चांगलं वाक्य आहे, आपल्याला माहित आहे ते, की काळापुढे जर तुम्ही जी जी करत राहिलात तर काळजीच लागणार आहे, आणि काळावर स्वार झालात तर काळ तुमच्या समोर जी जी करणार आहे. वाक्य लक्षात घ्या. यू हॅव टू कॅच टाइम बाय इट्स फोरलॉक्स म्हणतात. फोरलॉक्स म्हणजे पुढे झुलप, पुढे काही केस काळाला उरलेले आहेत. बिकॉज टाइम इज बॉल्ड ॲट द बॅक, मागे त्याला टक्कल पडलेलं आहे. कसा पकडणार टाइम तुम्ही? म्हणून एप्रिल महिन्यातल्या परीक्षेची पूर्व तयारी असलेली प्रिलिम्स आपण म्हणतो, प्रेपरेटरी एक्झाम आधी असते. काळ जेव्हा तिथे पोहोचणार आहे एप्रिल महिन्यात, त्याच्या आधी मी तयार आहे, आय एम प्रिपेअर्ड, ह्याला म्हणायचं तयारी. आणि ह्याला म्हणायचं तुम्ही काळाच्या जरा पुढे असला पाहिजे. काळाच्या पुढे काळाच्या मागे असं काही नाही, आपण सगळे काळाच्या आतच आहोत. पण मी तयार आहे, मी आधी तयार आहे. ही तयारी कशाची करायची? मृत्यूची नाही, जीवनाची तयारी करायची. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपण हा विषय सांगितलेला आहे की ही तयारी बाहेरून औषध, निरनिराळ्या प्रकारची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी निरनिराळी द्रव्य पदार्थ हे करणार आहे. आणि त्याच्यासाठी वैद्यकशास्त्र आहे, निरनिराळ्या गोळ्या बनवल्या जातील, व्हॅक्सिन, लस बनवली जाईल, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीची त्यांना उपयोग होईल. हे सगळं बाहेरच आहे, लक्षात ठेवा. आतून जी भीती वाटते प्रत्येक जण भ्यायलेला आहे. फोन येतो तेव्हा आमच्या भागात एक सापडला बरं का. काय सापडला? तर कोरोना पॉझिटिव्ह. आमच्याही व्हाय सापडला. म्हणजे आता मी त्यांना फक्त सांगितलं की तू मध्ये उभा राहा पंचायतनासारखा, आणि चारी बाजूंना तुझे 4 मित्र ठेव, त्यांच्या भागात आहे ना कोरोना पॉझिटिव्ह. हो,
एका ठिकाणी तर कंटेनमेंट झोन करण्याची चर्चा आहे. आणि आता वसाहती ज्या आहेत जे स्वतःला म्हणत होते आम्ही स्वच्छ आहोत, आम्ही बाहेरच्या कुणालाही नाही, आम्ही मोलकरणी म्हणजे वावराडी त्यांना बंद केलेलं आहे. त्या रहिवासी अशा पॉश, आपण ज्याला म्हणतो ना मेगा बिल्डिंग कॉम्प्लेक्स, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, तिथेही केसेस दिसायला लागले आहेत. कारण मी दुसऱ्यांना आत घेतलं नाही तरी मी जाणार आहे ना बाहेर. मला ऑफिस आहे, मला माझी डिस्पेन्सरी, का प्रत्येक जण निघाला ना ऑफिसमध्ये, शिक्षक शाळेत जावं लागतं. त्यामुळे काय आहे की विचार करा, सगळं ऑनलाईन झालेलं नाही. आता परत वाढला म्हणून शिक्षकांना घरी बसा म्हणून सांगितलंय. मध्यंतरी काही दिवस शिक्षकांना शाळेत जावं लागत होतं. अजूनही काही शिक्षकांना ऑल्टरनेट डेला वगैरे जावं लागतं. मुद्दा काय आहे, विद्यार्थी नाही आहे. पण हा बसनी जाईल, इकडे संपर्क येईल, तिकडे संपर्क येईल, कुणापासून आणि किती सांभाळणार होता. पण वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. रात्र आहे अमावस्येची, सगळीकडे अंधार आहे, रस्ता तर ह्याला काटलाच पाहिजे कारण त्याशिवाय तो घरी पोहोचणार नाहीये. आणि वाटेत सगळा कोरडा पाला पाचोळा पडलेला आहे. प्रत्येक त्यांनी पाऊल टाकले की कर कर किंवा पाचोळा तो वाजणारच ना पाऊल टाकल्यानंतर. मागे कोण आले, मागे कोण येत आहे, मागे कोण येत आहे, ही भीती आहे त्याला. वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. समर्थानीच उत्तर दिलेलं आहे, बळे लागला काळ हा पाठी लागी. पाठलाग तुझा काळ कळतोय, तुला काळ दिसत नाही. ते मागे कोण आले म्हणल्यानंतर तुला व्यक्ती, हे विचार करा तुम्ही. आणि त्यामुळे काय, व्यक्ती मागे आलेली नाहीये, माझ्या मनातली भीती माझ्या मागे लागलेली आहे. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. बळे लागला काळ म्हणजे टाइम किंवा काळ म्हणजे मृत्यू पाठीलागी. त्याच्याशिवाय आणखीन एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर मी एकटा जातोय आणि मला भीती वाटतेय, माझंच पाऊल वाजतंय आणि माझा पाठलाग कोण करते की काय, असा विचार माझ्या मनात आहे, तो मला जास्त घाबरवतोय. अशा वेळेला मला साध आणि साथ कुणाची असणार आहे, आतून. मग मी पहिल्यांदा गुणगुणायला लागतो, नंतर शेट्टी वाजवायला लागतो, नंतर गाणं म्हणायला लागतो. हे आतून आलेलं गुणगुणणं, आतून आलेली शेट्टी किंवा आतून आलेलं गाणं मला बाहेरून कंपनी देतं, साथ संगत देतं आणि मला बरं वाटतं. आज आपली परिस्थिती कशी झाली, मी आणि तो म्हणल्यानंतर आपण दुसरीकडे बोट दाखवतो. आपल्या अध्यात्माने सांगितलेलं नाही, तो मी आणि माझ्या आत असलेला तो जो खरा व्यक्त झाला पाहिजे. मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो आणि तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. हा तो काय दुसरा आहे काय. मग त्याच्या दृष्टीनं मी तो झालो ना. मग दोघांनी शिळ वाजवायला काय हरकत आहे, घुमायला गुणगुणायला काय हरकत आहे. पण दोघंही रडत आहेत कारण तोचा शोध बाहेर घेत आहे. तू आणि तो नाहीये, तो आतच आहे. सोहम हं सहा अहम सहा, मी तो आहे, सहा अहम तो मी आहे. हेच त्याचं उत्तर आहे. आज जर मी शोध घेतला, आज जर मी सुरक्षितता मिळवली तरच मी बाहेर सुरक्षित राहणार आहे. विष ज्याने प्राशन केलं त्याला विषाणू पचवणं काय अवघड आहे का हो. पण शंकर म्हणेल की विषाणू हे माझं हत्यार आहे, मीच तुमची परीक्षा बघतोय. आपण बघितलंय हा विषय की घाबरून काहीच अर्थ नाहीये. आणि किती तयारी करून आपण किती करणार आहोत. निश्चिंत राहायला शिकलं पाहिजे, निर्भय राहायला शिकलं पाहिजे. आणि ते सद्गुरूच आपल्याला बनवणार आहेत. बाहेरचे नवस, बाहेरचे फोडलेले नारळ, बाहेरचे घातलेल्या प्रदक्षिणा ह्या उपयोगी पडणार आहेत एका मर्यादेपर्यंत. बरोबर. आत्मविश्वास ज्याला शब्द वापरतो, दुसऱ्याने मला सांगितलं मी आहे ना, घाबरू नकोस, चल आपण अंधारात सुद्धा प्रदक्षिणा घालूया. हा दुसरा आहे, मला बाहेरून संरक्षण देतोय. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला, तू प्रदक्षिणा पुरा करा, जाऊन येतो की हा घाबरला ना. बाहेरून कुणाचं तुम्ही, आपण म्हणतो ना गॅरंटी देणारा, विश्वास देणारा, विश्वास आतून आला पाहिजे. आणि हा आतून आलेला विश्वास नामातून येईल, अंतरंग भक्तीतून येईल, सद्गुरु देते येईल. आणि शंकर हा जसा आपण म्हणतो ना दत्तात्रेय गुरूंचे गुरु आहेत, या दत्तात्रेयांमध्ये महेश आहे की हो, दत्तात्रेयांच्या मध्ये विष्णू आहे, दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मदेव आहे. पण आ ब्रह्मस्तंभ पर्यंत म्हणतात, म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सगळ्यांना भीती वाटते. ब्रह्मदेवाला वाटतं अरे बापरे, आपला हा कल्प संपलं की आपलं अस्तित्व गेलं.
म्हणून ब्रह्मदेवाला निर्माण कोण करतो तिकडे लक्ष द्या, विष्णूचं पालन कोण करतो तिकडे लक्ष द्या, आणि संहार काळी शंकर तिसऱ्या डोळ्यातला अग्नी काढून जर जाळत असेल तर शंकराला कोण जाळतं इथे विचार करा. समर्थाने विचारलेला प्रश्न आहे, गीतेत आलेला हा विचार आहे. जगी थोरला देव तो चोरला असे. हा चोरला आहे म्हणजे चोरला म्हणजे गुप्त आहे. हा गुप्त आहे कुठे? मूर्तीच्या आत आहे. बरोबर. ते भटजी पूजा करतात त्यांच्या आत आहे. जो पूजा करायला बसलेला आहे तो मेहून आपण म्हणतो ना, काय म्हणतो, यजमान, त्याच्यातही तो आहे. तर सर्व साहित्य हे रिअलायझेशन, याला साक्षात्कार म्हणलेलं आहे. साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष काहीतरी दिसणं आणि नंतर नष्ट होणं, हा साक्षात्कार नाहीये. तो आकाशातल्या विजेसारखा आहे. साक्षात्कार म्हणजे काय की मला प्रत्यक्ष आतून अनुभव येतो की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, सांगाती इज विथ मी. जेथे जातो तेथे तू माझ्या आत आहेस, विद इन मी, आणि जेथे जातो तेथे आय एम विद इन यू. या 3 पायऱ्या फक्त लक्षात ठेवा. तू माझा सांगाती, यू आर विथ मी. तू माझ्यात आहेस, यू आर विद इन मी. मी तुझ्यात आहे, बास, संरक्षण मिळालंच. मी जातो तिथे परमेश्वर आहे आणि परमेश्वराच्या पोटात आहे. कसा आहे मी? गर्भावस्थेत. ती गर्भावस्था आल्यानंतर आई तर काळजी घेते, पाव भारी हो गए हिंदीत म्हणतात, पण ती सासू सुद्धा सांगते भरभर चालू नकोस, घसरून पडशील. म्हणजे आज तो गर्भावस्थेत आलेला जीव सगळं जग त्याची काळजी घेते, सगळं जग त्याला आवडतात त्या गोष्टी पुरवते. गंमत बघा, या जीवाला काही कल्पनाही नाही. मी जर सगळं मानलं की हे विश्वची तुझं पोट आहे, मी धरू कसे तुझे बोट, पण मी धरू कशाला तुझे बोट? मी जर तुझ्या पोटातच आहे आणि तू माझं रक्षण, गर्भाचं रक्षण माता करते आणि इतर लोक करतात, तसं जर करणार आहे तुम्ही घाबरू कशाला? आणि म्हणून सुंदरपैकी आपण आहोत, आरामात आहोत. सगळ्या गोष्टी ती शक्ती करते. ती शक्ती म्हणजे गुरुशक्ती आहे का? आहे. पण ती माझ्या प्रारब्धाची, नियतीची, आधी केलेल्या कर्मांची, नियत कर्मांची ती सुद्धा शक्ती आहे. निश्चिंत राहूया. करोना न होण्यासाठी काय करायचं हे ऐकून कान किटले आपले. प्रत्येक वेळेला फोन केला पहिल्यांदा ते ऐकावं लागतं आणि नंतर रिंग सुरू होते. म्हणजे बघा ना, पाठ झाले म्हणावं तर नाही, कान किटले आपल्याला, नको वाटतं ते ऐकायला. म्हणजे ते सगळं ऐकून, पाठ करून, तसं वागून, अगदी 1 हात दूर, 1 मीटर दूर ठेवा, 2 मीटर दूर ठेवा. आता जवळजवळ सगळ्या सायंटिस्टनी सांगितलंय की इट इज एअरबोर्न. हवेतून पसरतो म्हणल्यानंतर कुठला मज्जाव आहे त्याला सांगावर? मज्जाव नाहीये. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण बोलूया की ज्या वेळेला शंकराचा विषय येतो, हल्ली तरुण मुलांच्यात शंकराबद्दलचं कुतूहल वाढलेलं आहे. शंकर मागे आपण बघितलं होतं, चित्रपटातलं गाणं होतं ना, ते फार पण प्रत्यक्ष म्हणजे मला प्रत्ययकारी होतं. शिवरात्रीला भांग प्यायची, गांजा, भांग, आणि मग जय जय शिवशंकर, काटा लगे ना कंकर. ही देहभान अवस्था नाहीये, ही बेशुद्ध अवस्था, ही धुंदी आहे. एखादा शिवभक्त किंवा काही शिवभक्त शिवरात्रीला किंवा शिवाची उपासना करताना देहभान हरपून मनाचं उन्मन होऊन एका अर्थाने समाधी अवस्थेत नृत्य करतात, किंवा वारकरी जे आपल्या घरातून निघून आळंदीहून पंढरपूरला जातात, काटा लगे ना कंकर, जय जय शिवशंकर, कारण पांडुरंगाच्या डोक्यावरच शंकर आहे. म्हणून म्हणतो की गाणं कसं म्हणायचं, धुंदीत, नशेत आपण म्हणतो, पण कशाची धुंदी, कशाची नशा? अशी धुंदी पाहिजे की ती उतरणारच नाही, आणि उतरली तर मी वरच्या अवस्थेत आलेलो असलो पाहिजे. ही नामाची धुंदी आहे. दारू वगैरेची धुंदी आहे तोपर्यंत टिकते आणि नंतर मी खालच्या अवस्थेत आलेला असतो. प्रत्येक वेळेला मला जास्त जास्त लागायला लागते. ड्रग ॲडिक्शन म्हणजे काय? सुरुवातीला एवढं पुरतं, नंतर एवढं 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 वाढत जातं. विचार करा, शंकराने जे विष शमन करण्यासाठी राम नाम घेतलं, ते आजच्या काळात मला वाटतं की खरा रामबाण उपाय आहे. हा करोनावर आहे का? रोग प्रतिकारक शक्ती, बॉडी 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 काय करतोय आपण? मग त्याच्यासाठी प्राण 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 प्राणायाम काय करतोय आपण? व्हॉट अबाउट माइंड? अरे मनाने खचतो माणूस, प्राणाने नंतर खचतो आणि नंतर गत प्राण होतो. आपल्या मनाची उभारी कशी टिकवायची? भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मला तुझी आठवण येते.
हे ज्या वेळेला आपण म्हणतो ना त्यावेळेला आपल्यासमोर सद्गुरू पाहिजेत, किंवा आपलं नाम पाहिजे, किंवा आपला आवडता, किंवा आज आपण शंकर म्हणतोय ना, शंकर पाहिजे. पण तो सतत कसा, अरे नाही कुठे तो, आठवण येते म्हणजे काय, मी तुला बाहेर शोधतोय, अजून बाहेर तू सगळीकडे आहेतच ना, आत तू माझ्या केव्हा येणार आहेस, ज्याला म्हणतात इंटरनलायझेशन, आत्मसातीकरण. आणि इंटरनलायझेशन इज ॲसिम्युलेशन. आपण पूर्वी बघितलं होतं या प्रोसेस की पहिल्यांदा मी खातो, नंतर मी चावतो, नंतर मी चघळतो, नंतर मी गिळतो, नंतर ते पचन होतं, नंतर शोषण होतं, आणि नंतर सात्मीकरण इज ॲसिम्युलेशन, रक्त बनतं. इथपर्यंत अन्नाचा प्रवास झाला की अन्नाचा मला शरीराला उपयोग झाला, नाहीतर काही नाही, मल म्हणून बाहेर पडलं किंवा ओकारीतून बाहेर पडलं. रक्त झालं पाहिजे, रक्तात ऑक्सिजन म्हणजे हिमोग्लोबिन, त्याच्यावर हे यंत्र चालतं. आणि या मानव शरीर यंत्रा ऐसे यंत्र आणिक नाही. कुठल्याही यंत्राला पिल्लू होत नाही, लक्षात ठेवा. कुठल्याही यंत्राला भावना नाही आहेत. तुम्ही अगदी भावनांचा प्रोग्राम जरी घातला, हे शब्द ऐकले की रडायचं, हे जर रोबोला सांगितलं, ते शब्द कुठल्याही कॉन्टेक्स्टमध्ये ऐकल्यानंतर तो रडणार आहे. मग त्याला किती प्रोग्राम करावा लागेल फीड. पण हल्ली हल्ली असं वाटायला लागले, एक वेळ रोबो खरा रडेल, पण माणूस रडेल की नाही याची खात्री नाही. रोबो आता खेळणी येतील, आता रिमोटने चालणाऱ्या गाड्या रुटीन झालेल्या आहे, रोबो खेळायला येतील, किंमत जास्त आहे म्हणून. पण त्या रोबो बरोबर खेळणारी रोबो, आपण म्हणतो टेडी बेअर, रोबो बार्बी डॉल. विचार करा, हेच जर असेल तर उद्या ती जाताना कदाचित बार्बी डॉलच्या डोळ्यातून अश्रू येतील, इफ शी इज प्रोग्राम लाईक दॅट. किंवा त्या टेडीबेअरला सुद्धा वाईट वाटेल. आईला वाईट वाटेल की नाही, इथून पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात, मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मला खात्री नाही आहे, वाईट वाटेल. वाईट वाटेलही, वाईट वाटण्याचं एक्सप्रेशन रडलंच कशाला पाहिजे, आम्हाला हुंदका दाटून येतो वगैरे, ते काहीही तुम्ही काव्य, फिलॉसॉफी काहीही सांगा, अश्रूंचे झरे आटायला लागलेले आहेत. आणि ते पुन्हा व्हायला लागायचे असतील तर आरतीवर आपण आर्त चिंतन करतोय. एका बाजूने जीवनातलं दुःख आहे आर्त, तर दुसऱ्या बाजूने अगदी आत हार्द नावाचा शब्द आहे की ज्याच्यावरून हार्दिक अभिनंदन म्हणतो. आणि या हार्द संस्कृत शब्दापासून सौहार्द म्हणतो. सौहार्द म्हणजे मैत्री, निष्कपट निरपेक्ष मैत्री. हार्ट हा शब्द हार्द या शब्दावरून आलेला आहे, हार्दिक म्हणजे अगदी मनापासून. तर तरुणांचं जे हे आहे ना, तर आमिष त्रिपाठी नावाच्या लेखकांनी 3 पुस्तकं लिहिली, त्याला ट्रिलॉजी म्हणतात. द इमॉर्टल्स ऑफ द मेहुला, द सिक्रेट ऑफ द नागाज अँड ओज ऑफ वायुपुत्रास. हे सगळे मराठीत मिळतात. आणि तरुणांच्या हातात हे नाही. तू वाचलं नाहीस, मग किती मागासलेला आहेस, म्हणून मी वाचलं. पुस्तकं लाखांनी नाही, आपण म्हणतो ना मिलियन्स, दशलक्ष अशी प्रती खपल्या. त्याची मुलाखत ऐकलेली होती, त्यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी ते लिहिलेलं आहे. पण त्याच्यात शिव मी सगळं सांगत बसत नाही. माझ्या एका मित्राच्या मुलानं मला सांगितलं की नाशिकला येतं का. म्हटलं का रे बाबा, तुला एकदम नाशिक आठवलं, तू नास्तिक आहेस ना, नाशिक कशाला आठवलं. नाही म्हणाला, नाशिकला नाही, मला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. म्हणलं त्र्यंबकेश्वरला कशाला जायचं आहे. मला माहित होतं की मी त्र्यंबकेश्वरला हे इक्वेट करत नाहीये, पण हे नवीन शंकराचं जे लोकांच्या मनात वेड किंवा तरुणांच्या मनात फॅड आलेलं आहे, अशा कुठल्या तरी शिवस्थानी जे बैरागी वगैरे असतात, बैरागी म्हणजे वैराग्यवान नाही हो, तो बैराग्याचा युनिफॉर्म घालायचा आणि अफू गांजा चरस ओढत बसायचं. ते फ्रीली मिळतं अशा ठिकाणी, म्हणून तो निघाला होता, कारण त्याचा स्टॉक संपला होता. आणि पुण्याहून नाशिक काही फार लांब नाहीये. गंमत बघा तुम्ही, हा कसला शंकराचा म्हणतो महात्म्य प्रसार आहे. हे काय महात्म्य आहे शंकराचं. त्यांनी त्याच्या पद्धतीने संशोधन केलंय, ठीक आहे. त्यांनी नंतर 3 पुस्तकं रामावर सुद्धा लिहिलेली आहेत. त्याच्यात सीतेला फक्त नाव सांगतो, वॉरियर ऑफ मिथिला, म्हणजे मिथिला नगरीचा सैनिक, सेनानी सीता. हे त्याचं संशोधन आहे. मला काय सांगायचंय की आपण शंकराची आरती पाहताना शंकराचं चरित्र मुख्य म्हणजे, आणि शंकर म्हणजे मानवतेवर अत्यंत प्रेम असणारं दैवत आहे. आशुतोष त्याचं एक नाव आहे.
रुद्र त्याचं दुसरं नाव आहे. रुद्र म्हणजे रडवणारा, लक्षात ठेवा. सध्या कोरोनाच्या रूपाने हा रुद्रच आहे, आपल्याला रडवतोय. पण त्याचबरोबर आशु म्हणजे लगेच, कमी काळात, त्वरित, आणि तोष म्हणजे आनंद. जरा भक्ती केली तर हे प्रसन्न होणार आहे. म्हणून आपण म्हणतो ना, भोळा सांब सदा शिव. हा भोळा आहे, कारण तो राहतो कुठे हो? उघड्यावर राहतो. आपल्याला कल्पना येते की विष्णूची वगैरे अशी घर महाल वगैरे काही ना काहीतरी, ब्रह्मदेवाचं सुद्धा काही ना काही. शंकराचं काय हो? कैलासावर कधी त्याच्या डोक्यावर छत बघितलंय? नाही आहे ना. असे पूर्णपणे निसर्गातलं दैवत आहे. आणि म्हणून काळाच्या ओघात आधी शंकराची उपासना सुरू केली, नंतर विष्णूची उपासना सुरू झालेली आहे. शंकर जे आहे कल्याण करणारं तत्व आहे. रामदास एकदा सातारा जिल्ह्यातल्या लवथळ नावाच्या गावी गेलेले आहे. मुक्काम करायचा आहे. मुक्काम मंदिरात करूया ना. ते म्हणले शंकराचं मंदिर आहे, पण इथला शंकर उग्र आहे, इथे न राहिलेलं बरं. ते म्हणाले उग्र असेल ना तर मी त्याला शांत करतो. ही जी आरती आहे ना, याच्यात मुद्दाम शंकराचं उग्र रूपही दाखवलेलं आहे आणि शंकराचं शांत रूपही दाखवलेलं आहे. हे अक्षर कसं आहे? सहज हे चिंतन आहे. हे तुम्हाला पटलं पाहिजे असं नाही, पण मला मात्र दिसतं नुसता काढला की ती इन्फिनिटी म्हणजे अनंततेचं प्रतीक होतं. आणि अनंतेला असा करून वरती टांगलेलं आहे. हे फळं वगैरे टांगतात की नाही, अनंततेला टांगलेलं आहे. ते कोण टांगू शकेल? शंकर टांगू शकेल, किंवा सद्गुरू किंवा संत टांगू शकतील. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, किंवा जे जे भेटे भूत ते बघा भगवंत निश्चित. हा माझा भक्तियोग, हे लक्षात ठेवा. मानीचे म्हणजे मला जाणीजे आहे ते. तुम्ही निदान माना तरी, जे जे दिसतं त्याच्यात भगवंत आहे ते. म्हणून लक्षात घ्या. आता एक मुद्दा सांगून आपण आरतीकडे वळणार आहोत. आपण शिव मंदिरात जातो, शंकर मंदिरात जातो, म्हणून सुरुवातीला आज शिवशंकर म्हणलं. कुठलाही गोंधळ मनात निर्माण तुमच्या होणारच नाहीये. पण हे एक चांगलं संशोधन आहे. आणि विचार केल्यानंतर तुम्ही जरा विचार तरी करा. आपण सगळेजण विचार करूया. शिवलिंग, शंकराची अशी मंदिर मला विचाराल ना तर फोटो बघितलेत शिवलिंगात, शिव मंदिरात, की शंकर आहे, पार्वती आहे, गणपती बसलाय, षडानन आहे. पण त्यांची मंदिरं किती आहेत हे मला माहित नाही. शंकराचं मंदिर म्हणजे शिवलिंग, बरोबर. आणि शिवलिंग 12 जी आहेत त्यांना ज्योतिर्लिंग म्हणतात. हा ज्योती कुठला? म्हणजे प्रत्येक मूर्तीतून प्रकाश बाहेर पडतोच. काल आपण बघितलं देव म्हणजे काय, की आतून बाहेर पडणारा प्रकाश. ज्योतिर्लिंग म्हणजे काय प्रकार? द आर्टिक होम इन द वेदास, लोकमान्य टिळकांचं पुस्तक आहे. आर्टिक म्हणजे नॉर्थ पोल, उत्तर ध्रुवाकडे पूर्वी वस्ती होती. आणि ते लोक यज्ञ संस्कृतीचं रक्षण करणारे होते. काही जण त्यांना आर्य म्हणतात, काही जण म्हणतात की आर्य ही एक अवस्था आहे. कशाची? सिव्हिलाइज्ड, सुसंस्कृत. म्हणजे संस्कृतीची वरची अवस्था. कृण्वंतो विश्वम आर्यम, आर्य ही रेस नाही आहे इथे. आम्ही सगळ्या जगाला सुसंस्कृत करूया, सगळ्या जगावर चांगले संस्कार घडवूया, हा अर्थ आहे त्याचा, कृण्वंतो विश्वम आर्यम. पण ते खाली आले, तिथे प्रचंड बर्फ, प्रचंड थंडीची लाट आली आणि त्यांना राहणं अशक्य झालं. म्हणून ते खाली खाली येत रशियातला सायबेरिया असं करत करत भारताच्या उत्तर भारतात वगैरे आले. यज्ञाशिवाय ते राहू शकत नव्हते. म्हणून यज्ञाचं प्रतीक, यज्ञाचं चिन्ह, यज्ञाची खूण म्हणून हे शिवलिंग. म्हणून ते वरचं जे लिंग आपण म्हणतो ते ज्योतिर्लिंग आहे, ज्योती आहे, ज्वाला आहे यज्ञाची. आणि बाकीचं ते यज्ञकुंड आहे. आणि शिवावर अभिषेक केल्यावर यज्ञाचा सुद्धा जाण्यासाठी जो मार्ग असतो तो मार्ग आहे तिथे. आणि म्हणून विचार केला ते ओलांडायचं नाही, ते पवित्र आहे. आणि म्हणून शंकराला प्रदक्षिणा अशी आणि तशी. शंकराचं एकंदर शिवलिंग म्हणल्यानंतर त्या लिंग गोल आहे. गोल म्हणजे गोलाकार, लंब गोलाकार म्हणणार. त्याला दिशा कुठली आहे? सर्व दिशेने ती आहे. पण ते उतरंतर शाळुंका ज्याला म्हणतात, शाळुंका पिंडी सगळी, तिला दिशा आहे ना, पॉइंटिंग टुवर्ड्स नॉर्थ, हा सिद्धांत आहे. आणि नसेलच तर ईस्ट. बरीचशी लिंग, एक आमच्या मंदिरात इथे ज्यावेळेला शिवलिंग बसवण्याचा काळ आला त्यावेळेला बघितलं तर आपल्याला शिवलिंग म्हणलं तर उजवीकडे असतं ना, तेव्हा हे डावीकडे यायला लागले. असं कसं डावीकडे? नाही, आम्ही करू शकत नाही प्रतिष्ठापना, असा प्रसंग आला होता.
हे डावीकडे नाही, तुम्ही जर मागे जागा ठेवलेली आहे ना, मागून तुम्ही जर अभिषेक केला तर तुमच्या उजव्या हाताला आलं ना ते. पुढून आणि नंतर म्हटलं हा प्रसंग होता तो. येऊन 12 ज्योतिर्लिंगांची चित्र बघितली. त्यावेळेला चातुर्मासाच्या पुस्तकात ही असायची, आता इंटरनेटवर वगैरे मिळतात. आणि मग लक्षात आलं की काही लिंगच अशी आहेत, काशी विश्वेश्वराचं वगैरे, तर ते लिंग आणि त्याचा जो भाग आहे पुढे तो समोर आहे, पॉइंटिंग टुवर्ड्स नॉर्थ. म्हणून उजव्याच बाजूला ते असलं पाहिजे वगैरे, असं नॉर्थ पाहिजे, नॉर्थ. आणि हे सगळ्यात लक्षात आलं ब्रिटिशांच्या आधी. त्यांनी सैन्य ज्यावेळेला अरण्यातून जायचं किंवा सैन्य ज्यावेळेला इकडून वाट चुकलात तुम्ही, तर दिवसा तुम्ही शिव कुठे, शिव मंदिरच कशाला पाहिजे, अहो झाडाझाडाखाली शिवलिंग होती त्या काळात. अजूनही आपल्याला कधी कधी अरण्यात गेल्यानंतर अरे हे शिवलिंग दिसतं. त्याची टोक जिथे आहे, जिथून अभिषेकाचं पाणी खाली पडतं, ती उत्तर आहे. एक दिशा कळली की बाकीच्या दिशा तुम्हाला कळतील. दिवसा शिवलिंग आणि रात्री ध्रुवतारा, या इन्स्ट्रक्शन्स, या सूचना त्यांना दिलेल्या असायच्या. हे शिवलिंग जे आहे ते प्रतीक आहे यज्ञाचं. ते लिंग यज्ञाची ज्वाला आहे म्हणून ज्योतिर्लिंग म्हणलेलं आहे. आणि शंकर म्हणलात ना की देवता आहे ती. शंकराला पत्नी आहे, शंकराला मुलं आहेत, शंकराचा विवाह झालेला आहे. तुम्ही जर तुलसी रामायण वाचायला सुरुवात केली, पहिले कितीतरी पाने शंकर पार्वती त्याच्या लग्नाची अशीच वर्णन येतात. आणि आपण सिनेमात गाणी सुद्धा ऐकले, शिवजी बिहाने चले पालखी सजाई. सगळं सगळं त्याचं लटांबरच म्हणतात त्याला. शिवाचे गण काय, हा नंदीवर बसलेला आहे आणि हा निघालेला आहे. बारात म्हणतात ना, बारातीचं एरवीचं आपलं सौंदर्य वगैरे बघतो, पण ही बारात शिवाची आहे, पण लग्न झालेलं आहे. लक्ष्मीनारायणाचं लग्न झाल्याचा उल्लेख नाही आहे. लक्ष्मीनारायण आहेत एकत्र, ब्रह्माची सरस्वती ब्रह्माणी नाही उल्लेख, बाकीच्या देवांच्या लग्नांचा उल्लेख नाही आहे. कुठल्या पुराणात असेल तर मला माहित नाही, पण ज्याला मेजर मुख्य म्हणतात पुराणात, पण शंकराचं लग्न झालेलं आहे. आणि म्हणून मागे तुम्हाला सांगितलं होतं की एका अशा याच्यावर आलेलं होतं की फर्स्ट फॅमिली इन ह्युमन हिस्ट्री शंकराची आहे. ह्या दृष्टीनं तुम्ही आता शंकराकडे बघावं की पहिलं लग्न झालेलं आहे, मुलं झालेली आहेत. म्हणजे पहिली फॅमिली जर कुठली असेल मानवाच्या इतिहासातली तर ती शंकराची फॅमिली आहे. शिवलिंग आणि शंकर दोघात भेद नाही म्हणून शिवशंकर आधी म्हणलेला आहे, पण एवढं चिंतन करायला काही हरकत नाही. आता आपण जो विचार करणार आहोत, तो मुख्य विचार करणार आहोत, ते आरतीत किती निरनिराळे चमत्कार त्यांनी घडवलेले आहेत ते शब्दाची असतील. हे सौम्य अक्षर आहे, पण समर्थ हे लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा वापरलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं अनंताच्या पलीकडे कोण आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. ती जी शक्ती आहे ना, त्या शक्तीला शंकर, कल्याण करणारी शक्ती. शम म्हणजे शांत, शांत करणारी शक्ती, जी आपल्याला सध्याच्या काळात भय पळवून लावायला हवी आहे. या दृष्टीने आपण ही आरती बघूया. किती वेळा आलेला आहे तुम्ही मोजा बरं. नंतर हे वाचतो फक्त एकदा म्हणजे तुम्हाला कळेल. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा जयदेव जयदेव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदणन शितिकंठ निळा ऐसा शंकर उशोभे उमा वेल्लाळा देवी दैती सागर मंथने पिकले त्या माझी अवचित हळहळ जे उठले ते त्वा असुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासांतरी. हे विशेष वाटतं मला. कशासाठी माहिती आहे ना, ललित आहे ते वाचायला ही आरती. आत्ता मी मुद्दा म्हणून वाचली, पण त्याच्याही पेक्षा आपण ज्यावेळेला चालीत म्हणतो त्यावेळेला एक निराळी नशा येते. म्हणून प्रासंगिक काय आहे तर त्या शंकराच्या मंदिरात उग्र शंकराला शांत करण्यासाठी या आरतीत उग्र शंकराचं वर्णन आहे, शांत शंकराचं वर्णन आहे. आणि ह्याला बॅकग्राऊंड कुठलं आहे या आरतीला तर समुद्र मंथनाचं. समुद्र मंथन चालू कुठे आहे तिथे आज शेवटी आपण थांबणार आहोत. समुद्र मंथन संपलेलं नाही आहे काही, म्हणजे त्यातून विष हलाहल निघतंय. हा करोना विषाणू. नंतर मदिरा मद्य, बापरे विचारूच नका. हल्ली मध्यमवर्गीय उच्च शिक्षित उच्च वर्गातले हल्ली घराघरात दारू आहे.
फ्रीज उघडला तर किंवा बारच तयार करतात, बार म्हणतात ते. त्यामुळे मदिरा चालूच आहे. अमृत हा ते मात्र मिळवायला पाहिजे. अमृत नाही सहजासहजी मिळणार. म्हणून आपण नामामृत आणि कथामृत या डुंबून राहूया. आणि त्याच्यासाठी चातुर्मासाचा काळ ही सुवर्ण संधी आहे. म्हणून समुद्रमंथन लक्षात ठेवा. लवथवती विक्राळा ब्रह्मांड. विक्राळ म्हणजे अक्राळ विक्राळ आपण शब्द वापरतो ना. आणि ब्रह्मांडी माळा म्हणल्यानंतर याच्या गळ्यातल्या सर्पमाळा सुद्धा इकडे तिकडे फिरतायत. किंवा जशी सौरमाला आहे, सोलर सिस्टीम, सूर्य आणि त्याच्यावरती, तशा या ब्रह्मांडांच्या माळा आहेत की. किती ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी. ही काही फक्त कोटी नाहीये किंवा वर्णन नाहीये, आहेत मल्टिपल युनिव्हर्सेस, खूप आहेत. शंकर आहे त्याच्यात. असा आहे विषय कंठ काळा. त्याचा काळा जो कंठ आहे, निळा जो कंठ आहे, तो विषामुळे झालेला आहे. आणि हलाहल विष, आपण ज्याला आर्सेनिक वगैरे म्हणतो ना, की तसलं हे विष आहे. काळा निळा करून कंठ, आपण म्हणतो काळा निळा पडला होता, ते साप चावला आणि तसा झाला. विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. म्हणजे हा अत्यंत उग्र आहे. हा नर्तन करतोय, त्याचे सगळे इकडे तिकडे उडतायत. ब्रह्मांडी माळा, काय चाललंय नक्की, याचं तांडव चाललं असेल. हा अग्नी निर्माण करतोय. विषानी कंठ काळा झालेला आहे. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. हा कॉन्ट्रास्ट बघा. पण त्याच्या डोक्यावर लावण्य सुंदर अशी गंगा, मस्तकी बाळा. बाळा म्हणजे गंगा, अत्यंत सुंदर कोवळी अशी गंगा. तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. झुळझुळ आपण बघा ना, की पाण्याला फार आवाज आला की खळखळ म्हणतो, पण झुळझुळ पाणी वाहत आहे. त्याच्यात सौंदर्य जास्त आहे. त्याच्यातली ती गती महत्वाची आहे. त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब आपल्याला आकाशाचं चांगलं दिसतं. झुळझुळ अशी ती गंगा वाहते. लावण्य. जयदेव जयदेव जय श्री शंकरा. परत त्रिकार जय जयकार आहेच. आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. हा कर्पूर म्हणजे कापूर, कापरासारखा गोरा आहे. हिमालयातलं बर्फ गोर, शंकर गोरा, फक्त निळा कंठ. ते पुढे बघूया. कर्पूर गौरा भोळा. कर्पूर गौर आहे, भोळा आहे. नयनी विशाळा, सुंदर विशाल नेत्र आहेत. तुम्ही बघा नाही, ते शंकराचं जे चित्र असतं ना, ते कुठलंही आडंबर नाहीये, अलंकार नाहीये, कुठली बाबा वस्त्र भूषण काही काही नाहीये. उलट दूषणाचं भूषण केलेला हा देव आहे. दूषण म्हणजे काय? अरे विष घेतलं ना, म्हणजे तो कसा झाला होता, कंठ नील. त्याचा कंठ निळा झाला होता, पण त्यांनी नीलकंठ नामे प्रसिद्ध झाला. नीळकंठ हे दूषणाचं भूषण केलं त्याने. मागे छोटीशी एक गोष्ट होती निळ्या कोल्ह्याची. कोल्हा चुकतो त्याचा बॅलन्स आणि पडतो हौदात, पण तो हौद धोब्यांचा असतो, नीळ घातलेला. बाहेर येतो, बघतो तर आपण निळे झालेलो आहोत. आता काय, बाकीचे कोल्हे आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत, पण हा एक कोल्हाच बाकीच्या कोल्ह्याने म्हणतो आकाशातून पडलोय म्हणून निळा झालोय, मी तुमच्यावर राज्य करण्यासाठी आलेलो आहे, मी तुमचा राजा आहे. बाकीचे कोल्हे म्हणाले एकमेकाकडे बघून, हा खरंच आपल्यापेक्षा निराळा आहे. त्याला राज्यपद मान्य केलं, त्याचा जय जयकार केला, जयघोष केला. आणि त्या जयघोषाला उत्तर देताना यांनी कोल्हे कोईच केले की कोई कोई कोई. ते म्हणाले अरे हा आपल्यातलाच आहे. हे बघा गंमत. पण शंकराचा जो निळेपणा आहे ना, तो त्याचा अलंकार झालेला आहे. काय सुंदर दिसतो तो. एखादे पोपट वगैरे असतात ना, मध्ये त्या निळा असा कंठ असतो, खूप छान दिसतात ते. हा तो गोरा आहे आणि मध्ये निळा आहे. एखादा मोरपीस वगैरे असावा ना, तर रंग सुंदर दिसतो शंकर. आणि त्यामुळे काय, लावण्य सुंदर मस्तकी बाळा. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. अर्धांगी पार्वती आहे, पर्वताची मुलगी आहे. गमतीने तुम्हाला सांगतो, पर्वताची मुलगी, हिमालय पर्वताची मुलगी, हिमालयच नावाची तिच्या वडिलांचं, पार्वती, तिच्या घरी हा कायम राहायला आलेला आहे. म्हणजे घर जावई नाहीये, सासूरवाडीला कायम राहतो. बरं, लक्ष्मी कुठून आली? समुद्रातून. आणि हे क्षीरसागराच्या तळी आपण म्हणतो ना, बसलेले आहेत शेषावर, शेषशाही भगवान सागराच्या तळी. म्हणजे तोही सासूरवाडीलाच कायम. मग मी घर जावई झालो म्हणून मला काही दोष देता, असं एक संस्कृत सुभाषित आहे. हे दोन तुमचे महत्वाचे देव जर कायमचे घर जावई आहेत, आम्हाला कशाला दोष देता. गंमत सोडा. पण अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. यांच्या गळ्यात काही दुसऱ्या दागिन्यांच्या माळा नाहीत. तिथे जी काही रानफुलं वगैरे मिळत असतील त्यांच्या माळा आहेत. पण आज सुंदरसा आहे दिसायला. पुढे बघा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा. शिती म्हणजे पांढरा,
म्हणजे पांढरा कंठ निळा झालेला आहे. विभूतीचे उदाहरण, सगळ्या अंगावर विभूती. विभूती म्हणल्यानंतर चिताभस्म आहे. अंगी चिताभस्म लेपिले किंवा चर्चिले, म्हणजे सगळीकडे लेप दिलेला आहे त्याला ते शांत वाटण्यासाठी. आणि तो पूर्वी स्मशानवासीच आहे. ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला तो कैलासवासी झाला, की तो थंड राहा म्हणून तो म्हणाला ठीक आहे मी बर्फाच्या प्रदेशातच जाऊन राहतो. एरवी स्मशानवासी असताना तो दिगंबर आहे आणि पंचमुखी असं वर्णन करतात त्याचं. पंचत्वात विलीन होणारी प्रेत जिथे जाळली जातात तिथे हा पंचमुखी आहे आणि दिगंबर आहे. कशाला मला पाहिजे वस्त्र, मी तुमच्याकडे कुठे आलेलो नाही, समाजात नाही आलेलो. पण इकडे गेल्यानंतर मग त्यांनी व्याघ्रांबर, फणीवरधर, सुंदर मदनारी, काय सुंदर वर्णन आहे पुढे बघा बरं. कर्पूर गौरा भोळा, नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती, सुमनांच्या माळा. अर्धांगी पार्वती. आणि पार्वतीने त्याला कसं मिळवलं हे आपण मागे बघितलं होतं. आता ह्याच्यात उमा वेल्हाळा ही एक तिच्या उपासनेतली अवस्था आहे. आपण बघितलं होतं, आता विस्ताराने नको बघायला. पण पार्वतीने ठरवलंच होतं, पार्वती हा सतीचा पुढचा जन्म आहे. सतीची कथा आपण काल थोडक्यात बघितली होती, की रामाची परीक्षा घ्यायला ती गेली. कारण मला पटत नाही तुम्ही या रामाचं नाम घेता, तुम्ही केवढे हो, या रामाच्या आधीपासून आहात तुम्ही, आणि या रामाचं काय नाव घेता की बायकोच्या विरहाने सामान्य अशा प्रियकरासारखा किंवा सामान्य पतीसारखा विलाप करत निघालाय. मग ती परीक्षा घेते आणि ती परीक्षा सीता बनवून घेते, बरोबर. आणि ती रामाला सांगते की अरे तू इतका विरही आहे असं मला वाटलं, पण तू सामान्य नाही आहेस, मला येऊन जगन्माते म्हणून नमस्कार करतोस, मी तुला वर देते की तुझी इच्छा तुझ्या कार्यासाठी निघालेलं आहे ते पूर्ण होईल. तिला राम वरदायीने म्हणायला लागले, हे आपण कालच बघितलं. आज बघा पुढचं, की तो गेली सती म्हणाली की मला पटलं, बरं वाटलं की तुम्ही ज्याचं नाम घेता तो साधा राम नाहीये, साक्षात परब्रह्म आहे. परीक्षा घेतली मी, आता मला शांत वाटतं. शंकर म्हणाला की परीक्षा घ्यायला माझी हरकत नव्हती, गुरुजी घ्यावी ना परीक्षा, पण परीक्षा घेण्यासाठी तू कुणाचं रूप घेतलं होतंस? सीतेचं. राम माझा पिता आहे आणि सीता माझी माता आहे. मातेचं रूप परीक्षा घेण्यासाठी का होईना तू घेतलं होतंस, मी तुला पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही. मग ती म्हणाली ठीक आहे, मग आत्मदहन केल्याचा तिथेही एक उल्लेख आहे, किंवा दक्षाच्या विध्वंस झाला यज्ञाचा तिकडेही म्हणतात. पण तिने आत्मदहन करून स्वतःचं जीवन संपवलं आणि पुढे ती आली, ती पार्वती म्हणून आली. पण तिची मागची स्मृती जागी होती, संस्कार अत्यंत प्रसन्न आणि टवटवीत होते. ती म्हणाली मला शंकरच पाहिजे. इकडे शंकर ही पत्नी नव्हतीच त्याला सती गेल्यापासून. तो ध्यानस्थ बसलेला आहे वरती आणि ही पर्वताच्या पायथ्याशी बसलेली आहे. आता इथून पुढे आपल्या उपासनेचा हा प्रवास आहे. असाच असतो. मनू आणि मासा म्हणून आपण गोष्ट सांगतो, पण मासा पहिल्यांदा त्याला वरून काही नाही, त्याने अर्घ्यासाठी पाणी घेतलं आणि तो छोटासा मासा आला आणि मासा मनुष्यवाणीने बोलला, अरे मला पाण्यात सोडू नकोस, मोठे मासे मला खातील. तो म्हणतो तू मनुष्यवाणीने बोलतोयस, तू निराळा मासा दिसतोय. म्हणून त्यातल्या त्यात त्यांच्याकडे असलेलं भांड म्हणजे कमंडलू, त्या कमंडलूत त्यांनी ठेवला, पाणी होतं, मासा पोहायला लागला. रात्री आवाज आला, ही जागा मला लहान होती आहे. ही उपासनेची कथा आहे, लक्षात ठेवा. की मला आता हे अपुरं होते, मला आणखीन काहीतरी सांगा गुरुवर, मला आणखीन काहीतरी शिकवा गुरुदेव. हे पुढे पुढे निघालेलं आहे. मग त्यांनी त्याला काढलं आणि मोठा असा रांजण होता, मातीचं भांड होतं, त्याच्यात पाणी होतं, त्याच्यात त्याला टाकलं. 1-2 दिवसांनी पुन्हा आवाज, हे मला लहान होत आहे. विहीर होती, विहिरीत टाकलं. 3-4 दिवसांनी आवाज, हेही मला लहान होती आहे. तळ होतं, सरोवर, त्या सरोवरात नेऊन सोडलं. काही दिवसांनी हेही मला लहान होत आहे. नदीत सोडलं, नदीतून समुद्र, समुद्रातून सागर, महासागर. ज्या वेळेला महासागरात सोडलं त्यावेळेपर्यंत तो मोठा झाला होता आणि म्हणला मी याही पेक्षा मोठा होणार आहे. आता पाऊस पडायला लागेल, प्रलय होईल, पाऊस थांबणार नाहीये, ही सगळी सृष्टी नष्ट होणार आहे. तू मला वाचवलंस, माझी जीवदान दिलं म्हणून मी तुला वाचवणार आहे. पण तू आत्तापासून कामाला लाग. हे सगळं विश्व जलप्रलयात गेल्यानंतर तुला कोण कोण वाचावं, नवीन जगात कोण वाचावं, कोण असावं असं तुला वाटतं? त्यांची झाडं असतील तर बीज घेऊन ठेव, आणि हे प्राणी वाचावे असतील तर त्यांचं युग्म म्हणजे त्यांच्या जोड्या घेऊन ठेव, नर आणि मादी, कारण नवीन व्हायला पाहिजेत ना. मग मनूने एक मोठी नाव केली, मनू आणि नौका. आणि त्याच्यात कासव असलेलं बरं म्हणून कासव आणि कासवी हे असलेलं बरं म्हणून हे सगळे ते पशु पक्षी त्यांनी कुठे त्या नावेत बसवलेले आहेत. आणि आता नाव तरंगायला लागलेले आहे, पण हेलकावायला लागलेले आहे. अशा वेळेला एक कारंज दिसतं,
आणि बघतो तर देवमासा ज्याला म्हणून त्याला आपण देवमासा म्हणतो. देवमासा ते तिकडे त्याला व्हेल वगैरे काही म्हणत असते. आपल्याकडे कुठे ना कुठेतरी पौराणिक संदर्भ आहे आणि त्याच्यात देवत्व पाहायला शिकवलेलं आहे. नाकावर शिंग तिथून तो पाणी फवारतो वगैरे आणि नंतर म्हणतो की घाबरू नकोस मी आलाय. आणि त्याला सांगितलं असतं दोरी तयार ठेव माझ्या शिंगाला बांधायला नाकावरच्या. त्याने ते बांधली आणि प्रलय ओसरे तोपर्यंत तिथे धरली आणि मनू आणि मासा यांच्यातला जो संवाद आहे एक पुराण त्याच्यावरून निर्माण झालेला आहे. आणि मग त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की तेच प्रश्न विचारलेले जीवनाबद्दल, मृत्यूबद्दल, आत्मा परमात्मा, जन्म पुनर्जन्म, हेच प्रश्न, प्रारब्ध, कुठलेही पुराण घेतलं तरी हेच प्रश्न आहेत. पात्र निराळी आहेत फक्त. तर हे सगळं तिथे तेच सांगितलेलं आहे की तो जसा वाढत वाढत गेला तशी तुमची उपासना वाढली पाहिजे, तुमच्या मनाची वृत्ती विशाल होत गेली पाहिजे. तसे इथे पार्वतीने पहिल्यांदा बसली आणि म्हणाली मी उठणार नाही जोपर्यंत तो डोळे उघडत नाही तोपर्यंत आणि माझा स्वीकार करत नाही तोपर्यंत. हरकत नाही, खात होती सखी, ती राजकन्या आहे ना, देत होत्या. त्याच्यानंतर मी त्यावेळेला ती पार्वती होती, पर्वताची कन्या पार्वती. दिस इज द इनिशियल स्टेट. मी ज्या वेळेला गुरुचा अनुग्रह घेतो, अध्यात्माच्या मार्गावर वळतो, जप करायला लागतो किंवा मला अध्यात्माची पुस्तकं आवडायला लागतात, त्यावेळेला ही अवस्था आहे. मी पार्वती आहे पण मी उठणार नाही. बघूया मग देत असतात. नंतर तो काही हलतच नाही म्हणल्यानंतर ठीक आहे मी आता आश्रय काही नाही, मला हलणार सुद्धा नाही, कुठल्याही कारणाने हलणार नाही, अशीच बसून राहिली. बर्फ पडलं तिच्यावर. दुसऱ्या दिवशी रात्री एवढा बर्फ वर्षाव झाला की येऊन बघतात तर ते नाहीये. म्हणून तिला हिमानी म्हणायला लागले, कारण ती ही इथे बसली होती आणि माणसाची आकृती दिसते. बर्फ बाजूला केलं तर पार्वती बसलेली आहे ध्यानात. मग तू हे खाऊ का, मला नको. म्हणून तिला अपर्णा म्हणायला लागले. कुठलीही भाजी वगैरे मला नको. भाजी म्हणजे भाजीपाला म्हणतो, पर्ण, पर्ण म्हणजे पान, अपर्णा म्हणायला लागले. पुढे काहीच नको मला, उमा, हे नको, हे नको, हे नको. ती उमा वेल्हाळा. हा उमेचा वेल्हाळ म्हणजे पती. आणि ज्यावेळेला ती नाही म्हणली ना त्यावेळेला तिच्यात शक्ती निर्माण झाली आतून आणि तिला भवानी म्हणायला लागले. हा सगळा भव तुम्हाला जे दिसतोय त्याची ती सत्ता किंवा शक्ती बनली. म्हणजे आपण म्हणता येईल तुम्ही फुंकर मारली तर वादळ निर्माण झालं असतं आणि डोळे असे ताट बघितलं असतं तर अग्नी निर्माण झाला असता. आणि तरीही ते पुढे चालू आहे, तिची उपासना वगैरे चालू आहे. आता शेवटची एक अशी अवस्था सांगतो तुम्हाला की ती शिवानी बनते. तुझी शक्तीच माझ्यात आलेली आहे आणि ती माझ्या शरीरात मावत नाहीये म्हणून ती बाहेर पडते आणि त्या शक्तीचा एक गोल बनतो, शक्ती गोल, तेजोनिधी, लोह गोल वगैरे आपण काय म्हणतो ना. पण ते खाली उतरणारे गोल आहे, हे वरती जाणार आहे. जशी ज्योती आपण म्हणतो, फ्लेम ऑलवेज गोज अप. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. ज्वाला वरतीच उफाळून येते. त्याप्रमाणे हा तेजाचाच गोल आहे ना, तो असा चेंडू सारखा वरती वरती जातो. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आपण म्हणतो, ते गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने नाही तर विरुद्ध दिशेने. आणि शंकर ध्यानस्थ बसलेला आहे, त्याच्या छातीला जाऊन जेव्हा स्पर्श करतो आणि त्याच्यात प्रवेश करतो त्यावेळेला शंकर डोळे उघडतो. हे कुठलं तेज आहे. नंदी वगैरे सगळे प्रार्थना करत असतात, डोळे उघडा. कारण तो जो तारकासूर आहे तो तेव्हाच मरणार आहे जेव्हा जगातल्या दोन अत्युच्च शक्ती त्यांच्या संगमातून पुत्र निर्माण होईल. कुमार संभव आपण म्हणतो. कुमार म्हणजे स्कंद, कार्तिकेय, या दोघांच्या संगमातून मग शंकरांनी तिला स्वीकारलेला आहे. हा उमा वेल्हाळ्याची कथा ही आहे. तो ज्या वेळेला तिचं तेज त्याच्यात जातं त्यावेळेला मग हरकत नाही, मी तुझा स्वीकार करतो. आणि हे सगळं झालं. विभूतीचे उधळण, विभूती म्हणजे सगळीकडे भस्म उधळून का. शितिकंठ निळा, तो निळा का झालाय ते पुढे आहे. ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. उमा वेल्हाळ म्हणून शोभून दिसतो. म्हणून लक्षात ठेवा, जो कंठ नील झाला त्याला जग नीलकंठ म्हणून. हे कंठ नील म्हणजे विष प्यायलेला आहे म्हणून झालेलं आहे. किती विचित्र दिसत असेल. हे दूषण आहे. दूषणाचं भूषण आणि भूषणाचं आभूषण. आभूषण म्हणजे अलंकार. आज शंकर म्हणला की काय सुंदर, नीलकंठच आपण म्हणतो, कंठनील नाही म्हणत त्याला, नीलकंठ. आणि अशा वेळेला शंकर देवी दैती, आता परत सागराची पार्श्वभूमी इथे सुरूच झाला. देवी दैती सागर मंथन पै केले. पै सोडा, पै म्हणजे शब्द वापरतात ते चाल लागावे म्हणून. देव आणि दैत्य यांनी सागर मंथन सुरू केलं. कारण का, की अमृताचा कुंभ खाली पडला होता. कसा पडला होता तर गरुडाकडून पडला होता असं म्हणतात, की चोचीत धरून निघाला होता आणि त्यावेळेला तो पडला खाली. समुद्रात तो आहे माहित होतं. आता समुद्र घुसळून वर काढायला पाहिजे, पण समुद्रात नाही आहे काय. आज म्हणतात पृथ्वीपेक्षा जास्त जीव समुद्रात आहेत.
पृथ्वीपेक्षा जास्त अन्न किंवा प्रथिन प्रोटीन्स वगैरे असणाऱ्या वनस्पती समुद्रात आहेत. मरीन लाईफ आपण ज्याला म्हणतो इज रिचर दॅन द लाईफ ऑन अर्थ, टेरेस्ट्रियल लाईफ. जमिनीवरच्या सगळ्या जीवसृष्टीपेक्षा बायोडायव्हर्सिटी म्हणतो त्या समुद्रातलं जीवसृष्टी ही फारच विविध आणि खूप विपुल आहे. ती विपुल हा जो प्रकार आहे तो सागरातून घुसळून काढताना निरनिराळ्या त्यांना आपण म्हणतो रत्नच निघाले. पहिल्यांदा निघालं हलहल. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ जे उठले. हलाहल जे उठलं औचित. अमृतासाठी घुसळतं विष निघाल्यानंतर काय वाटेल तुम्हाला सांगा बरं. असं आहे ते औचित. ते तेव्हा असुरपणे, असुरपणे म्हणजे अघोरपणे. ते विष पिणं आणि पचवणं या दोन गोष्टी सोप्या नाही आहेत. शंकराला विष पचलं का, त्यांनी लोकलाइज केलं. पॉइझन आपण म्हणतो इथपर्यंतच ठेवला. दाह सुरू झाला, तो अगदी कासावीस झाला, व्याकुळ झाला त्या दाहामुळे, परंतु इथेच ठेवलं विष, खाली नाही जाऊ दिलं. कारण तो योगी राणा आहे, तो योगीश्वर आहे. सगळ्या योगी लोकांचा श्रेष्ठ असा ईश्वर शंकर आहे. म्हणून त्यांनी आपल्या योगशक्तीने तिथपर्यंत ठेवलं. ते तेव्हा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. आता पुन्हा वर्णन. व्याघ्रांबर, वाघाचं कातड, अंबर म्हणजे वस्त्र, फणीवर म्हणजे नाग, फणीवर धर इथे केलेले नाग. सुंदर मदनारी, मदनाला ज्याने मारलंय ना, म्हणजे त्या प्रेमातच पडला नाही रतिमदनाच्या, मारून टाक. हा किती सुंदर असेल बघा. मदनारी, सुंदर मदनारी, सुंदर आहेस तो दिसायला. मदनाला मारलेला आहेस. आणि आपण त्याच वेळेला बघितलेलं आहे. आता पुन्हा एकदा उल्लेख करतो, महत्वाचा उल्लेख. मदनाला मारलं, रती म्हणाली आमचं काय चुकलं, कारण आम्ही देवाचं ड्युटी म्हणतात ना तसं करत होतो, नाही तर इंद्राने मारलं असतं आम्हाला. माझ्या नवऱ्याला काय जाळून टाकलंस. तर तो म्हणतो काही हरकत नाही, मी या राखेतून एक अनंग असा तुझा पती तयार करतो. अनंग म्हणजे काय, त्याला अंग नाही. अन्न आपण म्हणतो ना अन्न, अंग, अनंग. अंग नाही, त्याला बॉडी नाहीये. रूप, आपण रूपरेषा म्हणतो ना, आउटलाईन आहे. याला अर्थ काय माहिती आहे ना. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, वेळ नाही आपल्याला, पण बॉडीलेस व्हॉइस आपण कधी ऐकतो का. त्याला आतला आवाज म्हणतात. आणि आतला आवाज हा नाभीपासून सुरू झाला वगैरे असा तो आवाज नाहीये. तो ऐकू येत नाही, मलाही ऐकू येत नाही, तर दुसऱ्यांना काय ऐकवणार. आपण म्हणतो ना की माय सिक्स्थ सेन्स, माय गट फिलिंग, माय इनर व्हॉइस टेल्स मी. हा आतला आवाज आहे ना, त्याने निर्णय घेतले जातात बऱ्याच वेळेला. आणि ते निर्णय उत्स्फूर्त किंवा इंट्युइटिव्ह, इन्स्पायर्ड, त्या शक्तीने इन्स्पायर केलेले असतात. इंट्युइशन म्हणतात त्याला. म्हणून लक्षात ठेवा, असे जे आहेत ना ते महत्वाचे आहेत. व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी, म्हणून मदनाला अनंग केलेलं आहे. आपण मदन म्हणजे काय, जे जे सुंदर आहे, सगळ्या इंद्रियांना सुंदर सौंदर्याचा अनुभव देणारा मदन आहे. लक्षात ठेवा. तो डोळ्यांना सुंदर दिसतो, कानाला अत्यंत गोड असा मधुर, जिभेला मधुर किंवा गोड वाटेल, हे असा तो मदन आहे. त्याला याने मारलंय म्हणजे काय, विजय मिळवलेला आहे. म्हणून त्याला मदनारी. मदनाचा शत्रू कामारी, काम म्हणजे मदन, काम वासना त्यांनी जिंकलेली आहे. अशा वेळेला आपण जर विचार केला तर मदन अनंग बनवलेलं आहे. आपण काय शिकायचे त्याच्या. बॉडीलेस व्हॉइसवर एक पुस्तक लिहिलं गेलं आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मी आत्महत्या करायला समुद्राच्या काठी गेलो होतो आणि म्हटलं मी चांगला पोहणार आहे, मी लाटात चालत राहू द्या, लाट मला जोपर्यंत तिच्या पोटात घेत नाही तोपर्यंत मी चालत राहणार. आणि तो जायला लागल्यानंतर लाटावर तरंगणारे जे पक्षी होते, सी गल्स, त्यातला एक पक्षी त्याच्याकडे कानाजवळून उडला. इन द फ्लटर ऑफ इट्स विंग्स, लक्षात ठेवा, तो फडफड फडफड करत गेला. त्याच्या त्या फडफडीमध्ये मला शब्द ऐकू आले. बॉडीलेस, तो गेला उडून. त्याने काय सांगितले, व्हाय डोंट यू राईट ऑन मी. तू आत्महत्या कशाला करतोस. निरनिराळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी. यांनी प्रेमकथा लिहिलेल्या आहेत, रहस्यकथा लिहिलेल्या आहेत, डिटेक्टिव्ह फिक्स सगळं लिहिलेलं आहे. पण फेल, प्रेमात फेल, सगळीकडे त्याला निराशा आलेली आहे. व्हाय डोंट यू राईट ऑन मी, आय डिस्टिंक्टली हर्ड दोज वर्ड्स म्हणतो. असं आपल्याला मार्गदर्शन मिळतं का. आजूबाजूला लोक जे बोलत असतात त्यातलं कदाचित एखादं वाक्य मे बी डायरेक्टेड ॲट मी. त्या दिवशी माझा जो अगदी समस्या प्रश्न असतो त्याला कदाचित ते उत्तर असतं.
पण आपण एवढे प्री ऑक्युपाईड बसतो, मन आपलं आधीच एवढं गच्च झालेलं असतं की बाहेरचे शब्द जरी कानावर पडले तरी आपण त्याच्यावर विचार करत नाही. अशी कितीतरी मागे उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं की तो एक ऐकतो फक्त, तो चोर आहे, आणि त्याच्या वडिलांनी हातात हात घेऊन त्याला सांगितलंय एक शेवटची इच्छा, तू महाचोर बनलं पाहिजेस. मी आयुष्यात प्रयत्न केला, लोक मला चोरांचा नायक, पण तू महाचोर बन, देतोस ना वचन दिलं. आणि फक्त मरता मरतो तो त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, मला मंदिर आणि शाळा या 2 ठिकाणी कधी जाऊ नकोस. मग त्याला माहित होतं की इथे संस्कार घडवले जातात. मंदिराच्या जवळ जाऊ नकोस, आत तर सोडच, आणि शाळेत तर आपला काही प्रश्नच नाही, आपण चोरच आहोत वगैरे, पण त्याच्या जवळही जाऊ नकोस, शाळेत चोरी करू नकोस मंदिराच्या. हा एकदा राजाचीच चोरी करतो, राजाचे सेवक मागे लागतात आणि हा तिथे लपून राहतो. आणि लपून राहतो म्हटल्यानंतर काय की कीर्तन चाललंय मंदिरात, एकच वाक्य ऐकतो, कारण हा लगेच पळून जाणार असतो सेवक पुढे गेल्यानंतर. देवाला सावली नसते, आपण हे बघितलेले आहे कथा, देवाला छाया नसते. एवढं एक वाक्य, काय नॉनसेन्स वाक्य, कुठला देव आणि कुठली सावली, पण ते वाक्य त्याच्या लक्षात राहतं. आणि ते लक्षात राहिल्यानंतर दुसऱ्या नंतर सगळी चौकशी वगैरे सगळं त्यांना राजा जाहीर करतो. चोरी कुणी केली आहे हे मला सांगा, नाही तर चोरीचा माल कुठे लपवलाय हे मला सांगा, आणि मी त्याला अर्ध राज्य देईन. त्यावेळेला एक नटी असते, ती म्हणते की चांगली संधी आहे, चोरांच्याच याच्यात वस्तीत ती येते ना, आणि अगदी काली मातेसारखी जीभ बाहेर आहे, रक्त जे बघतंय, हे सगळं केलेलं आहे, आणि केस वगैरे केलेलं आहे, कुंकू असं आडवं लावलेलं आहे, भयंकर, आणि रेड्यावर बसून येते काली माता, रात्र आहे. आणि अशा वेळेला मी देवी देवी म्हणल्यानंतर सगळेजण नमस्कार करतात. इतका चांगला राजा आहे आपला, त्याच्याकडे तुम्ही चोरी करता, तुमच्यातच कोणीतरी चोर आहे, मला तुम्ही त्या चोराचं नाव तरी सांगा, नाहीतर कुठे लपवलंय तरी सांगा. या राजाला असं फसवणं योग्य नाही असं मला वाटतं. त्यावेळेला हा जो चोर आहे, ज्याला महाचोर व्हायचंय, तो म्हणतो की माझ्याबरोबर जरा पुढे ये. ती म्हणते ये तू माझ्या मागून. तिला एकांतात सांगायचं असतं की मग या ठिकाणी माल लपवलेला आहे, चोर कोण मला माहित नाही, पण लपवलेला माल मला माहित. ते लक्षात ठेवा, ज्या वेळेला तो तिला लपवलेला माल कुठे हे मला माहित आहे हे सांगितलं, आणि मग कुठे ते पुढे सांगतो, त्याला लक्षात येतं की आपला चेहरा दिसावा काली मातेसारखा, म्हणून तिने काय धरलेलं आहे, कंदील धरलेला आहे, आणि त्यात त्याची सावली दिसते. त्यावेळेला तो म्हणतो ही देवी नाही आहे, हे कुठली तरी नटी आहे, हे नाटक आहे. तो पुढे जाऊन तिला अडवतो, तू कोण आहेस ते सांग, इथेच मारतो तुला मी, कारण देवाला सावली नसते आणि तुझी सावली पडलेली आहे. त्यावेळेला ती शरण येते, म्हणते की तू माहित आहे तुला माल कुठे ठेवलायस, म्हणून तू मला इकडे घेऊन आलास, मी हे गाव सोडून जाते, मला मारू नकोस, पण तू जा, मी तुला पोचवायला येतो शेवटपर्यंत. पण ह्याला खात्री नाही, ते परत वळून आले आणि राजाला सांगितलं तर, म्हणून अगदी भल्या पाठे हाच राजाकडे जातो आणि म्हणतो चोरी कोणी केली मला माहित नाही, पण चोरीचा माल कुठे लपवला हे मला माहित आहे, तुझ्या सैनिकांना पाठवा. आणि ह्यानीच लपवलेलं असतं एका गुहेत. मग ते जातात. आता पुढचा शेवट लक्षात ठेवा, तो जातात आणि माल त्यांना मिळतो. तो हा जो काळ आहे ते जाऊन माल आणणं, हा विचार करतोय की त्या मंदिरातलं एक वाक्य मी ऐकलं, तो मला अर्ध राज्य मिळतंय. संपूर्ण प्रवचन ऐकलं तर, कीर्तन ऐकलं तर, आणि मी तिथे कायमचा जाऊनच राहिलो तर. ज्या वेळेला तो येतो आणि राजा म्हणतो की अरे हीच खरा चोरीचा माल आहे, ही आमची राजवस्त्र आहेत आणि राजचिन्ह आहेत, ये, हा पळत सुटतो, मला तुमचं काही नको, आणि मंदिरात येऊन कायमचा भक्त बनतो. महाचोर नाही बनला, पण जो चित्तचोर कृष्ण आहे ना, त्या कृष्णाचा बनला ना भक्त. बघा, विचार करा तुम्ही. म्हणजे कधी कधी हे बॉडीलेस व्हॉइस तुम्हाला सांगितलं ना, हवेतून आलेलं वाक्य. मग त्यांनी जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल नावाचं पुस्तक लिहिलं, त्याची कथा तुम्हाला सांगितली, वाचनीय पुस्तक आहे. खूप पुस्तक गाजलं निरनिराळ्या कारणाने, पण लक्षात ठेवा, व्याघ्रांबर फणीधर सुंदर मदनारी पंचानन, 5 तोंड आहेत त्यांना, मनमोहन, काय सुंदर शंकराचं रूप आहे, मुनिजन सुखकारी, मुनिजनांना सुद्धा तो आवडतो. त्याच्यानंतर शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, क्लायमॅक्स काय, रघुकुल टिळक रामदासा अंतरी, एकदम म्हणतात. हे सगळं वर्णन झालं, शतकोटीचं बीज, एकदम शतकोटीच्या बीजावर आले. वर्णन कसं आहे, शंकराचं वर्णन आहे, समुद्र मंथनाचं वर्णन आहे, विष प्राशनाचं वर्णन आहे, सगळा उग्र शंकर, त्याचं ते नृत्य, त्याचा तो अग्नी, सगळ्याचं वर्णन आहे. आणि एकदम शेवटी म्हणतात शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ टिळक म्हणजे राम, दासा
दासाच्या अंतरात आहे. हेच आपला पहिला मुद्दा होता की अंतरात जर राम आणि रामनाम ठसलं तर आपली कोरोनाची भीती जाणार आहे. आणि कोरोना आपल्याला होणार नाही का? होईलही, होणारही नाही. भीती जाईल आणि भीती गेली ना की ती रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. तर आपण प्राणाचा विचार करतोय, बरोबर आहे. आपण औषधांचा विचार करतोय, अन्नाचा विचार करतोय, बरोबर आहे. इम्युनिटी किंवा रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे जितकं उपयोग पडेल त्याच्यापेक्षा शांत मन, प्रसन्न मन, स्थिर बुद्धी, शुद्ध चित्त आणि आतून आलेली शक्ती, ती खरी प्रतिकार शक्ती आहे. म्हणून शेवटी शतकोटीचे बीज पूर्वी सांगितलेलं आहे की देव, दानव आणि मानव यांचे प्रतिनिधी गेलेले आहेत शंकराकडे, की एवढं विष वगैरे पिला पण तू नेहमी आनंदात असतोस, सारीपाठ खेळत असतोस पार्वती बरोबर, आजूबाजूला नंदी वगैरे, तुला कधी कंटाळा येत नाही. सगळे मुनिजन सगळे तुझी स्तुती करतात, सगळेजण तुझ्याकडे येतात. रहस्य काय तुझं? तर तो रहस्य म्हणजे शतकोटी श्लोकांचं रामचरित्र सतत माझ्या मनात असतं. पण तुम्हाला जर सुख पाहिजे, शांती पाहिजे ना, मनशांती, मी देतो. चला बसा. आणि वाटे करायला सुरुवात करतो. 100 कोटी आहे ते 33 कोटी देतो सगळ्यांना. 1 कोटी राहतात, आपल्याला हिशेब माहिती आहे, 33 लाख देतो. 1 लाख राहतात, मग आपण हिशेब म्हणून 33,333 प्रत्येकाला देतो. 1 श्लोक राहतो. आता 1 श्लोक तिघात वाटायचा आहे. तो श्लोक अनुष्टुप छंदातला रामायणाचा, आणि तो अनुष्टुप छंद म्हणजे 32 अक्षर, 10 अक्षर देतो. 2 अक्षर म्हटला तिघात कशाला वाटायची, माझ्याकडे राहू दे की काहीतरी. कुठलीही 2 अक्षर ठेव. सगळेजण म्हणतात एवढं जर रामायण मिळालंय आम्हाला, कुठलीही 2 अक्षर ठेव. राम ठेवतो, अयन घेऊन जा तुम्ही. रामायणामध्ये 2 शब्द आहेत, राम आणि अयन. अयन म्हणजे प्रवास. मग आपण वणवण वगैरे म्हणतो, रखरख जे म्हणतो ना, ते सगळं शब्द अयन या शब्दाचे अर्थ आहे. जसं तो शकुनी म्हणतो की अरे नारायणी सेनेतून नारायण काढला तर ई सेना उरते, ती ई सेना घेऊन तू काय कर. नारायण, आपण नारायण सुदर्शन चक्र वगैरे हातात धरणार नाही, नको रे त्याला धरायला. आपण हरलो युद्ध. नारायण के टूणीर में ऐसा बाण होगा, त्याच्या भात्यात असा बाण असेल. तुला मी आधी पाठवलं, तू आधी गेलास, तुला आधी वर मागायची संधी मिळाली, सैन्य कशाला मागितलास? नाही म्हटलं, त्यांनी सांगितलं शस्त्र हातात धरणार नाही, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, त्या गवळ्याच्या गोष्टी कशाला ऐकायच्या? आपण क्षत्रिय आहोत, आपल्याकडे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, किती लोक आहेत, त्यांचं ऐकूया ना. आणि सगळ्यात ऐकायचं शकुनीचं, तो तर मामा आहेच की. नको मला. त्यावेळेला ते म्हणजे नारायणी मायनस नारायण इज ई. हल्लीच्या भाषेत पडद्यावरची सेना, आणि त्यावेळेला ई सेना म्हणजे कागदावरचे सैन्य, काही उपयोग नाही त्याचा. तसं इथे झालं. रामायणातली राम 2 अक्षर शंकरांनी स्वतःकडे ठेवली, ते शतकोटीचे बीज. या रामाचा विस्तार रामायण आहे ना, राम नामाचा विस्तार आहे तो. आणि म्हणून लक्षात ठेवा, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल टिळक राम दासा अंतरी. आत मी शांत आहे, आत मी प्रसन्न, निर्भय, सुरक्षित आहे, कारण राम नाम माझ्या आत सतत चालू आहे. अशी ही आरती आहे. आता शेवटी एकच विचार मांडायचा आहे, हे समुद्र मंथन, हे विष अमृत, हे आपल्या आत चालू आहे. आपल्या आत 2 शक्ती नेहमी असतात, एक देवांची शक्ती, असुरांची. त्याला दैवासुर संपत्ती 16वा अध्याय आहे गीतेत. दैवी संपत्ती म्हणजे सद्गुण आणि राक्षसी संपत्ती म्हणजे दुर्गुण, एवढं तरी मान्य आहे. मन सतत हेलावत असतं, संकल्प विकल्प, करू का नको करू, आत्ता का नंतर, हे आपण म्हणत असतो. मन म्हणजे सागर आहे. त्या सागरात आता लक्षात ठेवा, दोरी कुठली आहे? तो वासुकी नागाची दोरी आहे. घुसळायला नको का समुद्र? वासुकी नाग म्हणजे कधी न संपणाऱ्या वासना. आणि मध्ये मेरू पर्वत, त्यामुळे आपल्यात काहीतरी निश्चित आहे, काहीतरी अभंग आहे, पण तिकडे आपलं लक्ष नाही आहे. तो मेरू घुसळायला लागल्यानंतर तो खाली जातो. मग विष्णू कासवाचं रूप घेतो आणि कुर्मावतार म्हणतो ना, त्याच्या पाठीवर तो, म्हणून त्या पाठीवर खवले आले, ते म्हणतो ना स्केल्स, खवले आले, ते कारण तो घुसळला गेलेला आहे. एका बाजूनी देव आहेत, एका बाजूनी राक्षस आहेत. आणि निघालं काय? अमृत. प्रोसेस कुठली आहे? मंथन. हा शेवटचा शब्द आहे. मनात सतत काहीतरी जे चालू असतं ना, त्याला मंथन म्हणतात. घुसळण चालू आहे, विचार मंथन आपण म्हणतो ना. आपण हे सहचिंतन म्हणजे विचार मंथनच आहे. आता मंथन काय करायचं असतं? शेवटचे 4 शब्द फक्त आहे का? दूध तापवावं लागतं. दूध म्हणजे माझं जर एका अर्थाने सात्विक जीवन असेल तर ते तापावं लागतं, त्याला तपश्चर्या म्हणतात.
नंतर ते थंड ठेवावं लागतं ना. आपण म्हणतो ना एक रात्र, लगेच काही तुम्ही त्याचं दही होत नाही काय. तो एकांत आहे, एकांत सेवन, निवांत एका. त्याच्यात मुरवळ घातलं पाहिजे कोकणीत, किंवा विरजण घातलं पाहिजे. हे आहे ना, ते कुठलं तरी साधन आहे ना, नाम असेल किंवा मंत्र असेल, स्तोत्र काही असेल, ते घातलेलं आहे. एक रात्र तरी ठेवायला पाहिजे, काही वेळ तरी थांबायला पाहिजे. दही झालं, घुसळलं, टाक खाली, वरती लोणी. लोणी नवनीत आहे, अगदी तुपापर्यंत पोचलात तरी चालेल. हे मंथन आपल्या शरीरात चालू आहे, मनात. या मंथनातून अमृत निघायचं असेल, नवनीत म्हणजे लोणी जे कृष्णाला आवडायचं निघायचं असेल, तर बुद्धीचा उपयोग आपण केला पाहिजे. बुद्धी हा खरं तर पर्वतासारखी स्थिर आहे, घुसळली जाते. बुद्धीच्या मार्गदर्शनाखाली मनात सतत जे विचार, दुविचार, कुविचार, अविचार सगळे जे चालू आहेत ना, मंथन करूया. राम नामाचं आपण त्याला साधन वापरूया आणि शांत राहूया. आपण जे नेहमी म्हणतो की इंद्रिय कशी पाहिजेत, नियंत्रित पाहिजे. मन कसं पाहिजे, शांत पाहिजे. बुद्धी कशी पाहिजे, स्थिर पाहिजे. आणि चित्त कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे. याच्यासाठी आपल्याला या शंकराने बुद्धी द्यावी असं थांबून आज थांबूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. शांत.